जे हार्वेस्टर आहे शेतामध्ये आहेत त्या हार्वेस्टरनं जे तूर काढत आहेत तर त्याचं जे कुटार पडत आहे ते जनावरांसाठी किंवा प्राण्यांसाठी खूप चांगलेलं आहे. कारण त्याच्यातली जे मोठी कांडी आहे तुरीची ती तुरीची कांडी बाहेर शेतामध्ये पडत आहे. त्याच्यामुळं जे आपण आजवरी आपण कठीण कुटार म्हणत होतो कडक, ते कडक कुटार याच्यामध्ये येऊन नाही राहिलं. या प्रकारे कटिंग चालू आहे मशीनची. आणि काड्या बघा, काड्या सगळ्या अलग निघत आहे, काड्या पूर्ण अलग निघत आहे आणि तुमचं जे कुटार आहे ते मागे जमा होत आहे. ही तूर तशी ओली आहे बघा, तूर ओली आहे. जितकी तूर वाळली तितकं सुपर क्वालिटीचा माल निघेल. बघा बघा कुटार खाली करायचं, एक नंबर असं कुटार निघतंय छानपैकी. आणि आता आपल्या जे ग्रेन टँकमध्ये ग्रेन्स आहे, भुसाची टंकी 10 क्विंटलची आहे. यामध्ये SMS सिस्टीम सुद्धा लागलेला आहे, म्हणून एक नंबर भुसा मिळतो आपल्याला. भुसाच्या टाकीच्या आतमध्ये हायड्रोलिक स्टड सुद्धा लावलेला आहे आणि हेवी हायड्रोलिक स्टड आहे. पूर्ण टाकी आपली JSWनीच बनलेली आहे, म्हणजे क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे कंपनीवाल्यांनी. ही मशीन 2 व्हीलमध्ये आहे, सोबतच 100% भुसा मॉडेल आहे. यामध्ये SMS सिस्टीम लागलेली आहे. तुम्हाला आता भुसा दाखवतो. बघा भुसा, बघा भुसा, बघा बघा. हे आहे कुटार, मशीनचंच आपल्या कुटार आहे. एक नंबर क्वालिटीचं असं कुटार. कसा कापून राहिला आपले एक नंबर आनंदापेक्षा चांगला आहे. हळद वगैरे चांगला आहे ना? का काडी वगैरे येऊन राहिली का? पकड पहिले वाला होय. काडीवाडी येऊन राहिली का? नाही नाही येऊन राहिली. माल काही दाणे काहीच नाही. काहीच नाही. सुपर कुटार आहे एक नंबर.